नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काही गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ आहे ते खूपच भारी असणार आहे आणि थोडी इथं जे काही आपल्या आधीची बीटसिंगवाला व्हिडिओ होता, जे काही आपण आधी व्हिडिओ बनवत होते तशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। तर भावनो, व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला दाखवून देतो, त्या आधीच व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर चला भावनो, आपण तुम्हाला आधी आपला डेमो इथं दाखवून देऊया। तुम्ही वाट बघू राहिले कॉलेज सुरू होण्याची आणि आम्ही वाट बघतो बाप्पाच्या आगमनाची। चढ़ायो अच्छा गजमुख को दिल लाल विराजे गौरी हर को आठ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए नाग को जय देव जय देव गणराज विद्या संदाता कन्याकुमारो दर्शन श्री राम तर भावनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही इथं बघितलेला आहे। व्हिडिओचा डेमो तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर भावनो आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारची इथं मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला भावनो, कारण तुम्ही जसे जसे आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब होते, रोज रोज नाही होत, आणि लाईक करत जाशाल तसे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि अशाच प्रकारची गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला लवकरात लवकर इथे शिकता येईल आणि याच्यावर खूप सारे व्हिडिओ येणार आहे भावनो। अजून असल्या टाईपचे खूप सारे व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला फक्त लाईक करून ठेवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर चला भावनो, आपण तुमचा आतला जे काही आजचा व्हिडिओ आहे तिथं चालू। तर भावनो, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे आणि जे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर ते फक्त तुम्हाला डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करून घ्यायचे आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये। मी ते आधी इन्स्टॉल केलेले आहे, बघू शकता गणपती बाप्पा जे काही शेक इफेक्ट जे काय आहे आणि बीटमार्क आहे ते दोन्ही इथे इन्स्टॉल केलेले आहे। हे दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आणि इथं आपल्या गणपती बाप्पाचे जे काही फोटो असतील तिथून आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। गणपती बाप्पाचे फोटो जिथं तुम्ही डाउनलोड केले तिथून तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो इथं सिलेक्ट करायचे आहे। बघू शकता इथून आपण गणपती बाप्पाचा कोणता पण एक फोटो इथं सगळ्यात आधी ॲड करायचा आहे। तर आपण काय करूया, आपल्याजवळ जेवढे काही फुल एच डी फोटो मी तुम्हाला दिले भावनो सगळे, तर आपण हा फोटो इथं ॲड करूया। फोटो ॲड करायचा, फोटोला वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून घ्यायचं आणि बॅक येऊन याची जे काही ड्युरेशन आहे ते बघू शकता, याची ड्युरेशन तुम्हाला इथपर्यंत करून घ्यायची आहे। 5.05ची जे काही बीटमार्क आहे तिथपर्यंत या बीटमार्कची ड्युरेशन आपल्या जे काही बीटमार्कपर्यंतची ड्युरेशन जे काही असेल आपल्या फोटोची ती अशी वाढून घ्यायची आहे। हे ते वाढवल्याच्यानंतर तुम्हाला ऑपेसिटी आणि व्हिजिबिलिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी अशी इथं कमी करून घ्यायची आहे। फोटोची ऑपेसिटी कमी करून घ्यायची आणि याच्यानंतर आपली जे काही PNG आहे ती इथे लावून टाकायची। PNG मी तुम्हाला जे काही असतील आपले सगळे PNG आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर भावनो, इथे जे काही आपण PNG एकामागे एक इथं लावायची आहे। तुम्ही वाट बघून राहिले हे जे काही PNG आहे ही सुरुवातीला लावायची 1.14च्या बीटमार्कपर्यंत, पुन्हा याच्यानंतर 1.14च्या पुढे इथं साईडला क्लिक करून याच्या पुढे आपल्याला दुसरी PNG लावायची, कॉलेज सुरू होण्याची ही वाली, पुन्हा याच्यासमोर लावायची आम्ही वाट बघत आहो बाप्पाच्या आगमनाची। हे 4 PNG असं तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही वाट बघून राहिले कॉलेज सुरू होण्याची, आम्ही वाट बघतो बाप्पाच्या आगमनाची। हे 4 जे काही PNG असतील ते बरोबर तुम्हाला इथे लावायचे आहे। तुम्ही खाली सॉन्ग ऐकून पण इथं लावू शकता। अशा प्रकारे जशा प्रकारे आपलं सॉन्ग आहे तशा प्रकारे आपल्याला इथं लावायचं आहे। हे इथं लावायच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्या या PNGला इथे इफेक्ट लावून घ्यायचा आहे। तर आपण सगळ्यात आधी इथं इफेक्ट लावून घेऊया। आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन शेक इफेक्टमध्ये पहिल्या फोटोच्या वरच मी एक PNG लावलेली आहे, ते इफेक्ट तुम्हाला इथं PNGचा इफेक्ट इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे। इफेक्ट कॉपी करायचा, आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे आपण 4ही PNG लावल्या त्या सगळ्या PNGला हा एकच इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे फक्त PNGला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन जे काही असेल ती तसं करून टाकायचं। अशा प्रकारे इथं करायचं आहे। हे एवढी इथं करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हे एवढी ते केल्याच्यानंतर आता याच्या पुढे जे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचे जे काही फोटो असतील ते इथे तुम्हाला लावून घ्यायचे आहे। तर प्रत्येक बीटमार्कमध्ये तुम्हाला इथे लावून घ्यायची आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे। बघू शकता असं इथं लावून घ्यायचं, वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फोटोला इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे। तर आपण आपल्या जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये एक एक गणपती बाप्पाचा असेल तर फोटो इथं लावून घेऊया। इथं मी काही ठिकाणी इथं 2-2 बीटमार्क दिलेले आहे, तर त्याला तुम्हाला पण बरोबर इथं प्रॉपर इथं आपल्याला इफेक्ट वेगळा लावायचा आहे। त्यासाठी मी जवळ इथं बीटमार्क जे काय आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, ते तेवढं तुम्हाला इथं प्रॉपर इथं फोटो जे काय ते इथं बरोबर इथं लावा लागेल। तर आपण ही इथं फोटो लावलेला आहे, तर यानंतर आपल्याला पुन्हा इफेक्ट फोटोजमध्ये जाऊन
आपल्याला इथे फोटो लावायचा आणि फिल कंपोजिशन एरिया जे काही ऑप्शन असेल तिथे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे ऑप्शन सगळ्या फोटोसोबत करावं लागेल, कारण आपले सगळे फोटो आपले बरोबर रेशोमध्ये नाही आहे. फुल HD आहे पण आपली इथे रेशोमध्ये नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आधी फोटो आपले जे काही असतील ते बरोबर इथं ॲड करून घ्यायचे आहे. फोटो इथं बघू शकता आपले जेवढे काही बीटमार्क आहेत त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले फोटो इथं असे ॲड करत राहायचं. फोटो इथं लावून घ्यायचं, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं. पुन्हा याच्यानंतर पुढचा फोटो इथं लावायचा. इथं असं वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. तर आपण अशा प्रकारे आपले सगळे जे काही फोटो असतील त्याची इथं लावत जाऊया आणि सगळ्या आपल्या फोटोला जे काय इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते इथं असं करून घ्यायचं आहे. हे एवढीच ह्याच्यानंतर इथे जे काही छोटे छोटे बीटमार्क आहे यांच्यामध्ये पण आपल्याला वेगळा इफेक्ट लावायचा आहे आणि इथं म्युझिक पण थोडी चांगली आहे, म्हणजे वेगवेगळी आहे. तिथं आपल्याला फोटोची जे काही आपल्याला ड्युरेशन इथं कमी ठेवून त्यांना इथे इफेक्ट इथं लावायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला बीटमार्क जे काही मार्क करून दिलेली आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला फक्त आपला आजचे जे काही फोटो असतील किंवा आपल्या जे काही व्हिडिओ मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे फुल HD फोटोवर त्याच्यातलेच हे जे काही फोटो असतील ते तुम्हाला इथे असे लावायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटो लावायचा. वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल तिथे तुम्हाला असं क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो आपण असे इथं लावत जाऊया. पुन्हा हे झालं की याच्या पुढची बीटमार्कवर जायचं या ठिकाणी. या ठिकाणपासून पुन्हा साईडला क्लिक करून आपला जे काही दुसरा फोटो असेल ते इथं असं इथं लावून टाकायचा आणि याला पण वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं लावत राहायचे आहे. तर हे सगळे इथे लावलं झाल्यानंतर आता भावना इथे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला आपल्या म्युझिकनुसार इथे लावायचे आहे. सुरुवातीचं तर इफेक्ट तुम्ही इथे लावलेलं आहे, पण त्याच्यानंतर जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला तुमच्या म्युझिकनुसार आणि जसा मी डेमोला लावला तशा प्रकारे इथे लावायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि आपलं जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथून इथं लावायचं आहे. मी तुम्हाला इथे 3 इफेक्ट दिलेले आहे. आपल्या PNGचा इफेक्ट जर सोडला तर हे तिन्ही पण इफेक्ट तुम्हाला इथे बरोबर इथे लावायचे आहे. तर मी आधी सगळ्यात इथे इफेक्ट लावून देतो आणि मग सांगतो तुम्हाला की कशा प्रकारे मी इथे इफेक्ट लावलेले आहे. तर भावनो या ठिकाणी मी आपले सगळे जे काही इफेक्ट आहे ते इथं बरोबर इथं लावलेले आहे. जसे मला वाटले त्याच्यानुसार मी इथे इफेक्ट इथे लावलेले आहे. तुम्ही पण तसंच इथं लावायचं आहे. बघू शकता मी असं इथं काही ते इफेक्ट इथे लावलेले आहे. ज्या ठिकाणी डबल जे काही बीटमार्क आहे त्या ठिकाणी मी असल्या प्रकारचा काही ते इफेक्ट इथे लावलेलं आहे. तुम्हाला सगळं आपल्या डेमोच्या व्हिडिओमध्ये इथं दिसून गेलं असेल. तर भावनो हे एवढा इफेक्ट इथे लावायच्या नंतर आपल्या इथे शॅडो ॲड करायची आहे. 5.05ला यायचं. एक कोणता पण शेप इथं ॲड करायचा. शेपला असं तुम्ही तुमच्या हिशोबाने असं इथं थोडं इथं मोठं करून घेऊ शकता आणि याला इथं बॅक येऊन याची जे काही ड्युरेशन आहे बघू शकता याला इथं साईडला क्लिक करायचं अशा प्रकारे आणि याची जे काही ड्युरेशन आहे ते शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची. आपले जे काही रेक्टँगलची ड्युरेशन वाढून रेक्टँगलला बरोबर इथं सेट करा आणि कलर आणि फिलमध्ये जाऊन याचं जे काही याला ग्रेडियंट करा. याचे जे काही ग्रेडियंटचं ऑप्शन आहे काळा कलर असं इथं खाली करा, पांढरा कलर असं इथं वर करा. बघू शकता सिम्पल आहे. पांढरा कलर असं वर टाकलायचा, काळा कलर असं इथं खाली करायचा. काय अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे काळा असं तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे आणि पांढरा असं इथं हे एवढं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आणि जी काही ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला इथं डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लाय इथं करून घ्यायची. ब्लेंडिंग मल्टिप्लाय करून ऑपॅसिटी थोडी तुम्ही कमी करू शकता
आपण अशा प्रकारे त्या ऑपोजिट इथे ठेवून टाकूया. असं इथे ठेवून टाकायचं आणि ज्या ठिकाणपासून आपण फोटो लावले बघू शकता 5.05 पासून ते तुम्हाला एक मी PNG दिलेली आहे, तेच PNG तुम्हाला ॲड करायची आहे. तर बघू शकता आपल्याला इथं जे काही PNG आहे ते आपल्या डॉक्युमेंट्समध्ये आहे. तर आपली जे काही आतुरता बाप्पाच्या गणपतीच्या आगमनाची ही PNG इथं ॲड करायची. PNGला इथे बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे PNG ॲडजस्ट करायची आणि PNGची ड्युरेशन पण तुम्हाला 29.13पर्यंत अशी इथे ठेवून टाकायची आहे. PNGला तुम्हाला थोडी इथं वर करायला लागेल. अशा प्रकारे काय ते PNGला इथे सेट करा आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून आपला हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्या. भावना याच्यामध्ये तुम्ही ओव्हरलेवाला व्हिडिओ पण इथं लावू शकता. माझ्या सध्या या फोनमध्ये अवेलेबल नाही, पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही ते इथं लावू शकता. फक्त तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावना व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.